आज होता पारायणाचा दुसरा दिवस. सकाळी लवकर अंघोळ करून पहिल्यांदा देवाच्या पाया पडले आणि त्यानंतर झाड लोट सगळी करायला सुरुवात केली. सर्व देवाऱ्याच्या समोरील किंवा किचनमधलं सगळं झाडून त्यानंतर मस्तपैकी चहा बनवला आणि बाहेरच्या सुंदर वातावरणामध्ये बसून चहाचा आनंद घेतला. सगळीकडे अंधारच होता अजून देखील. बघा, चहा पिऊन झाल्यानंतर बाहेरचे अंगण मी स्वच्छ झाडून घेतले. सर्व अंगण झाडून झाल्यानंतर मस्त अंगणामध्ये सगळ्या झाडांना पाणी मारून घेतलं. त्यामुळे अंगण स्वच्छ दिसतं आणि एक प्रकारचा गारवा जाणवतो. देवपूजा करण्या अगोदर कालची जी फुले आपण देवाला अर्पण केलेली होती ती सगळी फुले काढून घेतली सगळ्यात अगोदर. त्यानंतर देवारा स्वच्छ झाडून घेतला, पुसून घेतला आणि पूर्ण किचन व्यवस्थित गोमूत्र आणि थोडंसं मीठ टाकून फिनेल टाकून असं किचन व्यवस्थित पुसून घेतलं. पोर्च पुसून घेतला आणि परत देवाऱ्याकडे आले जेणेकरून आता पूजेला सुरुवात करावी. सर्व देवी देवतांची आणि आमच्या घरी हा कायमस्वरूपी गणपती असतो, तर गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना फुले अर्पण करून आता म्हटलं उंबरा पुजून घ्यावीत. हल्ली देवपूजा करण्याच्या अगोदरच असं मला वाटतं की उंबरापूजन केलंच पाहिजे आणि त्यासाठी मी हळदीचं लेपन करते आणि उंबरा अगोदर स्वच्छ पुसून घेऊन धुवून घेऊन त्यानंतर त्याला हळदीचं लेपन करते. तर हळदीचं लेपन कसं करायचं तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे. आणि हे जे उंबरापूजन केलेले आहे त्याच्यानंतर प्रचंड पॉझिटिव्ह वाईब्स जे आहेत या घरामध्ये येतात. त्यामुळं नक्कीच सर्व हिंदू कुटुंबांनी उंबरापूजन हे केलेच पाहिजे. तर अशा प्रकारे भस्म लावून घेतलं आणि रांगोळी काढल्यानंतर थोडंसं ओलं होतं त्यामुळं म्हटलं अगोदर भस्म लावून घेऊयात. त्यानंतर त्याची पूजा व्यवस्थित करून घेतलेली आहे. उंबऱ्याच्या एका बाजूला रांगोळी आणि त्यानंतर मी एक स्वस्तिक काढते जेणेकरून स्वस्तिक हे जे आहे ते प्रचंड शुभ मानलं जातं. त्यामुळं हे असं कुंकवाचं एक स्वस्तिक मी रोजच काढत असते. रांगोळी आणि स्वस्तिक काढल्यानंतर उंबऱ्याचे विधिवत पूजन करून त्याला आरती. हल्ली जास्वंद मोगरा खूपच बहरून गेला आहे, मग त्याची देखील फुलं देवासाठी व्हावी म्हटलं. फुलं तोडून घेतली. देवाऱ्यासमोर देखील रांगोळी काढून मस्त सगळ्या देवांना फुले अर्पण केली. मला माझं देवघर सुंदर असं सजवलेलं बघायला फार आवडतं. त्यामुळं डोळे भरून आपल्या देवाची जी मूर्ती आहे ती मी डोळ्यामध्ये साठवली. खूप सुंदर वाटतं. समर्थांचा जप करून त्यानंतर पारायणाला सुरुवात केली आणि असा होता आजचा पारायणाचा दुसरा दिवस. खरंच पारायण सुरू केल्यापासून मन अगदी पूर्ण दिवस खूप प्रसन्न वाटते. एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे मनामध्ये आणि ही नेहमी अशीच राहू देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.